हा सगळ्यात मोठा आनंदाचा सोहळा असेल तर हा वारीचा आहे। मी आता 16 वर्ष झाले वारी करतोय आम्ही। घरच्यांच्या आठवण येत नाही, पांडुरंगाला काहीच मागायचं नाही। ही वारी सुख समाधानाने भरपूर दिलेलं आहे। खूप खूप आनंद वाटतो, खूप आनंद वाटतो। याच्या एवढं सुख कशातच नाहीये। तर तुम्ही पोलीस कर्मचारी प्रत्येक सणाला प्रत्येक याला कुटुंबापासून अलिप्त राहता, फक्त समाजाची सेवा करता, मग काय वाटतं याबद्दल? कधी तक्रार? काही नाही। हा सगळ्यात मोठा आनंदाचा सोहळा असेल तर हा वारीचा आहे। घरच्यांची आठवण येत नाही? घरच्यांच्या आठवण येत नाही, म्हणजे आपण त्या वारीत लीन होऊन वारीसोबत वाहून जातो आपण पंढरपूरच्या दिशेने। बरं, मग ही जी तुम्ही सेवा करता तर या सेवेच्या बदल्यात पांडुरंगाला काय मागायचं? पांडुरंगाला काहीच मागायचं नाही। ही वारी सुख समाधानाने भरपूर दिलेलं आहे। तर मग आम्ही वारी सगळी व्यवस्थित पोचाव, पाऊस पाणी सगळं व्यवस्थित हो, एवढी पांडुरंगाची चरणी आमची अपेक्षा आहे वैयक्तिक। मी आता 16 वर्ष झाले वारी करतोय आम्ही। काय सांगाल आमच्या वारकऱ्यांना? वारकरी काय सांगायची गरज लागत ना, कारण वारकरी असे समुदाय आहे की त्यांच्यामुळं आम्हाला सेवा भेटते त्यांच्यामुळं, आणि आम्ही असं वाटतं की हे सेवा अशी अखंड चालत राहावं। माऊलींची सेवा म्हणजे अशी आई वडिलांची सेवा अखंड राहावं। रामकृष्ण हरी। खरं तर आपण बघतो की अनेक विशेष मोठमोठ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मोठमोठ्या लोकांच्या मुलाखती घेतल्या जातात, पण ज्या अर्थानं वारीमध्ये खऱ्या अर्थानं जे सेवेचं काम करतात अशा सफाई कामगाराकडे मात्र कायम दुर्लक्ष होत आलेलं आहे। हे आज सफाई कामगार नसते तर वारीमध्ये आज आपल्याला जिकडे तिकडे कचरा दिसला असता, इंद्रायणीच्या घाटावर कचरा दिसला असता। या इंद्रायणीच्या घाटाला स्वच्छ ठेवण्याचं काम हे सफाई कामगार करत असतात, आणि म्हणून आज वारीच्या निमित्तानं या मंडळीचं आपण एक मत जाणून घेऊया। रामकृष्ण हरी दादा। जय हरी माऊली। कसं काय चालू आहे वारीचं कामकाज? वारीचं कामकाज 25 तारखेपासून ह्या परिसर चाकण नगर परिषदच्या माध्यमातून, म्हणजे आळंदी नगर परिषद असेल, नगर परिषद पिंपरी चिंचवड असेल, किंवा नगर परिषद तळेगाव देहू किंवा राजगुरुनगर ह्या नगर परिषदांना या ठिकाणी नियुक्त केलेलं आहे। आम्ही या ठिकाणी चाकण राजगुरुनगर ह्या घाटाची पूर्ण परिसर साफ करण्याचं काम करतो। तर चाकणच्या माध्यमातून गेले 25 तारखेपासून या ठिकाणी पूर्णपणे साफसफाई केली जाते। माझ्यासोबत माझे सर्व कर्मचारी आहेत, महिला कर्मचारी आहेत, पुरुष कर्मचारी आहेत, आम्ही मुकदम आहोत। बरेचसे कर्मचारी आमचे साधारण 23 ते 24 कर्मचारी या ठिकाणी पूर्णपणे काम करत आहेत, आणि गेले 25 तारखेपासून तर आता वारीनंतरही आम्ही 2 तारखेपर्यंत या ठिकाणी काम करणार आहोत। खरं तर वारीमध्ये वेगवेगळ्या गावावरनं वेगवेगळी लोक येत असतात, पूर्ण भारतातनं लोक येतात, मग त्या वारकऱ्यांना तुम्ही स्वच्छतेच्या बाबतीत काय संदेश द्याल? आता काय माहिती आहे का मॅडम, एवढं हे आहे की एवढं पॉप्युलेशनच एवढं आहे की संदेश देण्यापेक्षा त्यांनी जे घाण करतायत किंवा त्यांनी काही कपडे टाकतायत, त्यांनी अन्न टाकतायत, तर ते उचलायचं काम पण करणं गरजेचं आहे। कारण त्यांना सांगण्यात आता हे ते पुढच्या गावात जाणार आहेत, पुढे जाणार आहेत, तर त्यांना त्यांच्या कामात त्यांना अडथळा करण्यापेक्षा आपण स्वच्छ करणं हे आमचं काम आहे, आणि आम्ही ह्या कामात एकदम आनंदी आहोत। कधी तुम्हाला असं वाटत नाही का की लोकांनी केलेली घाण आपण आपल्या हाताने स्वच्छ करतो, तर कधी त्याचा किळस? हा विषय आरोग्याचा आहे, आणि आरोग्याला आमचं जास्त महत्त्व आहे की आम्हाला असं वाटतं की लोकांनी काय केलं ह्याच्यापेक्षा आम्ही स्वच्छ करणं हे महत्त्वाचं आहे। कारण आम्ही जर काम नाही केलं तर एक दिवसात भारत बंद पडेल। खरं तर खरे हिरो आहात तुम्ही भारताचे, 100%। यामध्ये काहीच दुमत नाही। बरं, किती वर्षापासून हे काम करताय? हे गेले आम्ही 23 म्हणजे आम्ही कामाला आहे 2023 पासून, पण इथं वारीला आम्ही इकडे येतोय साधारण 8 ते 9 वर्षापासून आम्ही या वारीमध्ये काम करतोय। चाकण ग्रामपंचायतच्या काळापासून काम करतोय। पांडुरंगाला काही मागायचं का नाही? पांडुरंगाला एवढंच मागेल की ह्या सर्वांना सद्बुद्धी दे, आणि खूप असा पाऊस पडू दे, अन्नधान्य स्वस्त होऊ दे, स्वस्तही कर, एवढंच पांडुरंगाला मागेल। माऊली भरपूर काही सांगायसारखं आहे, वारी पाहण्यायोग्य आहे। जीवनात आल्याच्या नंतर एक वेळेस माऊलीची वारी करून पाहायला पाहिजे, तर काहीतरी अनुभव मिळेल, काहीतरी जीवनामध्ये सुख समृद्धी मिळणारच। माऊली रिकाम्या हाताने कोणाला पाठवत नाहीत। खरं तर आता काळ बदलत आहे, आणि जसा जसा काळ बदलत आहे तसं तसं वासुदेव नावाची परंपरा सुद्धा लोप पावत आहे। म्हणजे हल्ली आता वासुदेव दिसत नाही शहरामध्ये, याबद्दल काय वाटतं? दिसत नाहीत, बरोबर आहे। ज्याप्रमाणे आपण सांगितलं की काळ बदलत आहे, ज्याप्रमाणे वेळ बदलत आहे, त्याप्रमाणे धर्म संस्कृती पण बदलत आहे, काहीतरी कुठेतरी कमी होत आहे। त्यानुसार ज्याप्रमाणे जोपासणारे पहिले पांगुळ होते, पहिले गोंधळी होते, वासुदेव वगैरे, आता वरच्यावर कमी होत चाललेत। मग पांडुरंगाकडे काय मागता आपण? पांडुरंगाकडे काय मागायचं? सर्व जनतेसाठी आनंदच मागायचा।
पांडुरंगाने भरपूर काही दिलेलं आहे, सर्वांना सुख दिलेलं आहे. जीवनामध्ये किती मिळालं तर ते अपूर्वच आहे. खरं तर आजचे जे नवयुवक आहेत त्यांना नेमके वासुदेव काय असतात हेच माहिती नाही, थोडं सांगाल का? वासुदेव म्हणजे हे छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळापासून प्रचार आणि प्रसार करीत आलेले आहेत आणि कुळीचा उद्धार म्हणजे आपल्या जीवनाचा उद्धार करण्याकरता ज्यांच्या आई वडील आजी आजोबा जे कुळ असतं त्या कुळीचा उद्धार करण्याकरता निर्माण झालेल्या परंपरेला वासुदेव असे म्हणतात.